श्रावण मास समाप्ती निमित्त श्री रेणुका माता मंदिरात अलंकार पूजा। श्रावण मास समाप्ती निमित्त श्री रेणुका माता मंदिरात बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी पुजारी चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, भवानीदास भोपी व शुभम भोपी यांच्या हस्ते अलंकार पूजा संपन्न झाली। यावेळी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप आणि शिखर संस्थानचे महापुरुष वासुदेव भारती महाराज यांनी महाआरती केली। सर्वसाधारण आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण समाप्ती म्हणून परंजन प्रयोजन असं आपण नियोजन करतो। तर आई भगवती शंकराची अर्धांगिनी शिवशक्ती या शक्तिपीठावर आपण दरवर्षी अनादिकालापासून परंपरा चालत आलेली आहे। तर आपण एक दिवस आधी महापुरुष म्हणजे दत्तशिखरला जे महंत आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो। तसेच पूर्ण तालुक्यातील जे भक्त आहेत, देवीचे भक्त असतील, गाववासी असतील, गावकऱ्यांना आमंत्रण दिले जातं आणि ते सगळे आज गडावरती येतात। तर सकाळी साधारण 6:30 वाजता आम्ही मातेच्या पूजेला सुरुवात केली। पूर्ण अलंकार पूजा आजच्या दिवशी देवीची करण्यात येते। देवीला सिंदूर लेपन, देवीचा मळवट भरून आज पुरणपोळीचं विशेष महत्त्व आहे। आज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य, परशुरामाला परिवर्तनाला नैवेद्य अर्पण करून तसेच महापुरुष गडावर येतात रेणुका मंदिरामध्ये। ते आल्यानंतर त्यांचं पंचपाद्य पूजन करून गुरुची पूजा करून आम्ही त्यांची वेदोपचाराने आरती वगैरे करून नंतर मग आपण त्यांना सगळ्यांना जेवायला देतो। त्यांचं भोजन झाल्यानंतर जे गावकरी आलेले आहेत, ते मातेचे भक्त आलेले आहेत, त्यांना आपण परशुराम मंदिराकडे विशेष म्हणजे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तसेच जे महिला भगिनी आहेत देवीचा त्यांना आपण साडी वाटप करतो, महाप्रसाद म्हणून त्यांना जेवणासोबतच साडीचं पण आपण वाटप करतो। या प्रसंगी अरविंद देव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी व व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती। श्रावण मास समाप्तीनिमित्त श्री रेणुका माता मंदिरात अलंकार पूजा संपन्न झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर शिखर संस्थानच्या महापुरुषांची पूजा पार पडली। नंतर साडी प्रसाद महाप्रसादाला प्रारंभ झाला। अन्नदानाचे संपूर्ण नियोजन अरुण घोडेकर, आकाश वानखेडे, संदीप जांबुतकर यांनी परिश्रम घेतले। त्याचा मोठ्या प्रमाणात उपस्थित भाविकांनी लाभ घेतला। प्रतिनिधी अंबादास मुक्टे, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।